हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. दर रविवारी सकाळी 11 वाजता फक्त 5 ते 10 मिनिटं तुम्हाला आपल्या चॅनलवर यायचं आहे आणि तुम्ही घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. फ्रेंड्स, मला बरेचसे मेसेजेस आणि कमेंट्स येत असतात की मॅम डेली लाईफमध्ये आम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, पण प्रॅक्टिस कोणासोबत करू कळत नाही आहे, कोणती वाक्य बोलू हे सुद्धा कळत नाही आहे. त्यासाठीच तुमच्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ. आज आपण बघणार आहोत 51 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, जी अगदी शॉर्ट आहेत, सिम्पल आहेत आणि तुम्ही रोजच्या जीवनात ही वाक्य वापरू शकता. आणि मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतंय आवर्जून की फक्त व्हिडिओ बघून किंवा इंग्लिश मूव्हीज बघून किंवा इंग्लिश न्यूजपेपर वाचून इंग्लिश सुधारत नसतं. ते ॲड ऑन होईलच, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः इंग्लिश बोलायला लागत नाही तोपर्यंत तुमचं इंग्लिश सुधारणार नाही, तोपर्यंत फ्लुएन्सी येणार नाही. सो ट्राय टू प्रॅक्टिस इंग्लिश डेली. थोडंफार ॲटलिस्ट डेली तुम्ही 3-3 सेंटेन्सेस जरी इंग्लिशचे बोललात तरी ते खूप छान होईल. तुमचं इंग्लिश नक्की सुधारेल. त्यासाठीच आजचे आपण सेंटेन्सेस बघणार आहोत. हे सेंटेन्सेस तुम्ही रोजच्या लाईफमध्ये कसे वापरता येईल हे नक्की बघा आणि नक्की ॲटलिस्ट आत्ता जे आपण बघणार आहोत त्याच्यामधले 2 ते 3 सेंटेन्सेस डेली लाईफमध्ये तुमच्या वापरायला सुरुवात करा. तेव्हा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इंग्लिश सेंटेन्सेस यूज्ड इन डेली लाईफ. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी हे जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि त्याच्या शेजारील घंटीचं बटनही दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन येईल. तसंच या छोट्याशा बटनवर क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल, जिथे मी तुमच्या उपयोगी येणाऱ्या ई-बुक्सच्या लिंक्स, नोट्सच्या लिंक्स, वेगवेगळ्या ॲप्सच्या लिंक्स, तसंच आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लिंक्स सुद्धा मी देत असते. नाउ लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. Our first sentence is believe me. Believe me म्हणजे काय? माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास ठेव. जेव्हा तुम्हाला हे इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल, इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता believe me. Next is call me back. म्हणजे मला नंतर कॉल कर. Call me back. Call me back. I don't understand. मला समजत नाही. मला समजत नाही. I don't understand. Don't is a contraction of do not. I do not understand म्हणजेच मला समजत नाही. Do not हे 2 शब्द आहेत. 2 शब्दांचा हा एक शब्द झाला आहे don't. I don't understand. मला तसं म्हणायचं नाही. I don't mean it. मला तसं म्हणायचं नव्हतं. आपण पटकन काहीतरी बोलून जातो आणि आपण एक्सप्लेनेशन जेव्हा देतो ना की अरे मला तसं नव्हतं म्हणायचं. I don't mean it. I don't mean it. How was your weekend? वीकेंड म्हणजे शनिवार रविवारला आपण इंग्लिशमध्ये वीकेंड म्हणतो, कारण ते आठवड्याच्या शेवटचे 2 दिवस असतात, त्याला आपण वीकेंड म्हणतो. सो जर का तुम्हाला कोणाला तरी विचारायचं असेल की अरे तुझा वीकेंड कसा गेला, तुझा शनिवार रविवार कसा गेला, काय काय केलंस, तर इंग्लिशमध्ये तुम्ही विचारू शकता हाऊ वॉज युअर वीकेंड. व्हॉट डिड यू से? काय म्हणालास? काय म्हणालास? व्हॉट डिड यू से? व्हॉट डिड यू से? नेक्स्ट इज आय हॅव नो आयडिया. आय हॅव नो आयडिया म्हणजे मला कल्पना नाही. मला कल्पना नाही. आय हॅव नो आयडिया. इट्स ऑन द टिप ऑफ माय टंग म्हणजे आपण म्हणतो ना अरे अगदी माझ्या जिभेच्या टोकावर आलं होतं पण मी विसरून गेले. असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं ना मराठीत, तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स म्हणून बघा. इट्स ऑन द टिप ऑफ माय टंग म्हणजे जस्ट माझ्या तोंडावर आलं होतं यार, असं आपण म्हणतो ना. इट्स ऑन द टिप ऑफ माय टंग. नेक्स्ट इज इट रिअली टेक्स टाईम. इट रिअली टेक्स टाईम म्हणजे त्याला खरोखर वेळ लागतो. म्हणजे एखादी गोष्ट करायला खरोखर जेव्हा वेळ लागतो असं तुम्हाला म्हणायचं आहे इंग्लिशमध्ये. इट रिअली टेक्स टाईम. नेक्स्ट इज व्हॉट्स युअर ईमेल ॲड्रेस. तुम्हाला ईमेल ॲड्रेस कोणाचा तरी मागायचा आहे. तुमचा ईमेल आय डी काय आहे असं तुम्हाला जेव्हा विचारायचं आहे इन इंग्लिश, व्हॉट्स युअर ईमेल ॲड्रेस किंवा ईमेल आय डी. व्हॉट्स युअर ईमेल ॲड्रेस. नेक्स्ट इज आय जस्ट मेड इट. मी नुकतंच बनवलंय. आय जस्ट मेड इट. आय जस्ट मेड इट. मी नुकतंच बनवलंय. इट्स व्हेरी थॉटफुल ऑफ यू. किती विचारपूर्वक. कोणीतरी मे बी तुम्हाला काहीतरी एकदम सुंदर गिफ्ट दिली आहे, खूप विचारपूर्वक गिफ्ट आहे, जी तुमच्या खूप वर्ष कामी येणार आहे
तर तुम्ही काय म्हणाल, आपण नुसतं थँक्यू असं नको म्हणायला, तुम्ही ॲड ऑन करा की अरे, म्हणजे जेव्हा आपण मराठीत म्हणतो ना किती विचारपूर्वक गिफ्ट दिलंस हा तुम्हाला, इंग्लिशमध्ये म्हणा इट्स व्हेरी थॉटफुल ऑफ यू, थँक्यू फॉर द गिफ्ट. ओके, इट्स व्हेरी थॉटफुल ऑफ यू, इट्स व्हेरी थॉटफुल ऑफ यू. नेक्स्ट, आय एम नॉट ॲक्सेप्टिंग एनिथिंग एल्स ॲट धिस टाईम किंवा ॲट द मोमेंट. म्हणजे काय, मी यावेळी इतर काहीही स्वीकारत नाही आहे. आय एम नॉट ॲक्सेप्टिंग एनिथिंग एल्स ॲट धिस टाईम. तुम्ही मे बी प्रोजेक्ट करत असाल कुठला तरी वेगळा, किंवा तुम्ही जर केकचे ऑर्डर्स घेत असाल किंवा काही तुम्ही काम करत असाल आणि कोणीतरी तुम्हाला जर विनंती केली, रिक्वेस्ट केली की अरे हे पण करशील का, आणि तुम्ही त्यावेळेस काहीच नसाल करत, तुम्ही म्हणू शकता आय एम नॉट ॲक्सेप्टिंग एनिथिंग एल्स ॲट द टाईम, ॲट धिस टाईम किंवा ॲट द मोमेंट. आय एम नॉट ॲक्सेप्टिंग एनिथिंग एल्स ॲट धिस टाईम किंवा आय एम नॉट ॲक्सेप्टिंग एनिथिंग एल्स ॲट द मोमेंट. नेक्स्ट इज दॅट्स सो ट्रू. म्हणजे ते खरं आहे. दॅट्स ट्रू, दॅट्स सो ट्रू म्हणजे ते खरं आहे. दॅट्स सो ट्रू. दॅट्स टेरिबल, हे भयंकर आहे, भयानक आहे. दॅट्स टेरिबल, टेरिबल. डज ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का, किंवा डज ही प्ले फुटबॉल, डज ही प्ले गिटार. तुमच्या सिच्युएशननुसार तुम्ही क्वेश्चन्स आणि सेंटेन्सेस चेंज करायला शिकलं पाहिजे. मी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर सांगू शकते, पण तुमची ज्यावेळेस कोणती सिच्युएशन आहे तशाप्रमाणे तुम्हाला ते सेंटेन्स बदलता यायला पाहिजे. माय डॅड नेव्हर वर्क्स ऑन द वीकेंड्स. म्हणजे माझे वडील कधीच शनिवारी रविवारी काम करत नाहीत. माय डॅड नेव्हर वर्क्स ऑन द वीकेंड्स किंवा माय मॉम नेव्हर वर्क्स ऑन द वीकेंड्स किंवा आय नेव्हर वर्क ऑन द वीकेंड्स. ठीक आहे. नेक्स्ट इज ही ड्राईव्स टू वर्क. ही ड्राईव्स टू वर्क म्हणजे तो कामावर गाडीने जातो, कार घेऊन जातो. ही ड्राईव्स टू वर्क. बसनी ट्रेननी वगैरे जात नाही. ही ड्राईव्स टू वर्क म्हणजे स्वतःची कार वगैरे जेव्हा घेऊन जातात लोक, तेव्हा आपण म्हणतो ही ड्राईव्स टू वर्क. शी लाईक्स ॲपल्स, तिला सफरचंद आवडतात. शी लाईक्स ऑरेंजेस, तिला संत्री आवडतात. शी लाईक्स टी, तिला चहा आवडतो. सो तुमच्या सिच्युएशननुसार अगेन तुम्ही सेंटेन्स चेंज करू शकता. नेक्स्ट इज यू डोंट लिसन टू मी. तू माझं ऐकत नाहीस. यू डोंट लिसन टू मी. आय रन 3 किलोमीटर्स एव्हरी मॉर्निंग. म्हणजे मी दररोज सकाळी 3 किलोमीटर धावतो. आय रन 3 किलोमीटर्स एव्हरी मॉर्निंग. दे स्पीक इंग्लिश ॲट वर्क. ते कामावर इंग्रजी बोलतात. दे स्पीक इंग्लिश ॲट वर्क. आय हॅव नो मनी ॲट द मोमेंट. आय हॅव नो मनी ॲट द मोमेंट म्हणजे माझ्याकडे या क्षणी पैसे नाही आहेत. या क्षणी माझ्याकडे पैसे नाही आहेत. आय हॅव नो मनी ॲट द मोमेंट. नेक्स्ट, डू दे टॉक अ लॉट. ते खूप बोलतात का. डू दे टॉक अ लॉट किंवा आय हॅव सम वर्क टू डू. मला काही काम करायचं आहे. आय हॅव सम वर्क टू डू. आय स्लेप्ट जस्ट 3 hours. मी फक्त 3 तास झोपलो. आय स्लेप्ट जस्ट 3 hours. शी ऑलवेज फॉरगेट्स हर पर्स. ती नेहमीच तिची पर्स विसरते. ती नेहमीच तिची बॅग विसरते. शी ऑलवेज फॉरगेट्स हर बॅग. तो नेहमीच त्याची बॅग विसरतो. ही ऑलवेज फॉरगेट्स हिज बॅग किंवा ही ऑलवेज फॉरगेट्स हिज वॉलेट. सो त्या सिच्युएशननुसार तुम्हाला क्विकली सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. नेक्स्ट इज माय फ्रेंड डझंट स्पीक गुड इंग्लिश. माझा मित्र चांगली इंग्रजी बोलत नाही. माय फ्रेंड डझंट स्पीक गुड इंग्लिश. माझा मित्र चांगलं इंग्रजी बोलत नाही. इट युजली रेन्स एव्हरी डे हिअर. येथे साधारणतः दररोज पाऊस पडतो. इट युजली रेन्स एव्हरी डे हिअर. यू हॅव अ बिग हाऊस. तुझं घर मोठं आहे. यू हॅव अ बिग हाऊस. इट्स 2 minutes past 6 म्हणजे 6:02 झालेली आहेत. इट्स 2 minutes past 6. डू यू हॅव एनिथिंग टू ईट. तुझ्याकडे खायला काही आहे का. डू यू हॅव एनिथिंग टू ईट. तुझ्याकडे खायला काही आहे का. आय हॅव नो टाईम टू सी यू. मला तुला भेटायला वेळ नाही आहे. आय हॅव नो टाईम टू सी यू.
We have a car waiting outside. We have a car waiting outside. आमच्याकडे गाडी बाहेर थांबली आहे. आमच्याकडे गाडी बाहेर थांबली आहे. Will you open the door? आपण दार उघडाल का किंवा तू दार उघडशील का? Will you open the door? Will you open the door? Have you spoken to him? आपण त्याच्याशी बोलला आहात का किंवा तू त्याच्याशी बोलली आहेस का? Have you spoken to him? Have you spoken to him? It's getting dark. अंधार पडतोय. It's getting dark. It is getting dark. How long did it take? किती दिवस लागले किंवा किती वेळ लागला? How long did it take? We should be able to resolve our difference. म्हणजे आपण आपला फरक सोडवू शकलो पाहिजे. आपल्यातली जी भांडणं आहेत, मतभेद आहेत, ती आपण सोडवू शकलो पाहिजेत. We should be able to resolve our difference. We should be able to resolve our difference. Why do you keep asking such obvious questions? म्हणजे तू असे प्रश्न का विचारत असतोस ज्याची उत्तरे मे बी तुला माहिती आहेत किंवा असे ठराविक प्रश्न की ज्याची उत्तर सगळ्यांनाच माहिती आहेत असेच प्रश्न तू का विचारतोस? सो वाय डू यू कीप आस्किंग सच ऑब्वियस क्वेश्चन्स? ऑब्वियस क्वेश्चन्स. What a beautiful girl she is. म्हणजे ती किती सुंदर मुलगी आहे. What a beautiful girl she is. किंवा what a handsome boy he is. मुलांना आपण ब्युटिफुल नाही म्हणत, मुलगा असेल तर हँडसम म्हणा. Look at me. माझ्याकडे बघ. Look at me. Don't be nervous. चिंताग्रस्त होऊ नकोस किंवा नर्वस होऊ नकोस. Don't be nervous. This is exactly what we want to learn. म्हणजे आपल्याला हेच शिकायचं आहे किंवा आम्हाला अगदी हेच शिकायचं आहे. This is exactly what we want to learn. I prefer to go rather than to stay. I prefer to go rather than to stay. म्हणजे मी राहण्यापेक्षा जाणं पसंत करेन. Okay, I prefer to go rather than to stay. I won't believe it unless I see it with my own eyes. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय माझा यावर विश्वास नाही. I won't believe it unless I see it with my own eyes. I'm sorry to interrupt you. म्हणजे मी तुम्हाला व्यत्यय आणल्याबद्दल दिलगीर आहे. कोणतरी बोलते आणि जेव्हा तुम्ही एकदम मध्येच बोलता तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता I'm sorry to interrupt you. I am sorry to interrupt you. म्हणजे दुसरा बोलतोय आणि तुम्ही त्याला थांबवून जेव्हा बोलायला लागता आय एम सॉरी टू इंटरप्ट यू असं म्हणा. ओके, युजली ऑफिसमध्ये, मीटिंग्समध्ये किंवा कलिग्ससोबत बोलताना किंवा रादर इन जनरल पण बोलताना जर का तुम्हाला गुड मॅनर्स कॅरी करायचे असतील तर दिस इज द गुड सेंटेन्स टू से आय एम सॉरी टू इंटरप्ट यू. नेक्स्ट इज आय वोंट से एनिथिंग अंटिल यू टेल हिम. म्हणजे जोपर्यंत तू त्याला सांगत नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. ओके, आय वोंट से एनिथिंग अंटिल यू टेल हिम. As soon as we got there, we started working. म्हणजे तिथे पोहोचताच आम्ही कामाला लागलो. As soon as we got there, we started working. I'll stay here until you come back. म्हणजे तू परत येईपर्यंत मी इथेच थांबेन. I'll stay here until you come back. फ्रेंड्स, हे होते 50 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस जे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये वापरू शकता. आय होप तुम्हाला हे सेंटेन्सेस समजले असतील आणि डेली लाईफमध्ये तुम्ही हे सेंटेन्सेस यूज कराल. या व्यतिरिक्त तुम्ही डेली लाईफमध्ये काय काय इंग्लिश बोलता ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचं जे रेड बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका. आणि एक क्विक रिमाइंडर, जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपला आता ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे. त्याची सर्व माहिती माझ्या वेबसाईटवर म्हणजे www.aishwarya.com याच्यावर कोर्सेस सेक्शनच्या अंडर दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं आता यूट्यूबमध्ये तिकडे सुद्धा मी लिंक दिलेली आहे. ते क्लिक करून तुम्हाला सगळे डिटेल्स समजतील, जसं की सिलेबस काय आहे, काय काय घेतलं जाणार आहे कोर्समध्ये. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही आजच तुमचं नाव नोंदवू शकता, रजिस्टर करू शकता. डिस्काउंट कोड सुद्धा स्क्रीनवर येतच असेल, तुमच्यासाठी खास डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे नक्की कोर्स चेकआउट करूया. आपण भेटूया पुढच्या रविवारी 11 वाजता. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.